सुस्मिता थोडंसं थांबवते कारण संजय राऊतांचं आणखी एक नवं ट्विट आलंय ते देखील पाहूयात। शिवसेना जिंदाबाद लढत राहीन असं ट्विट आणखी एक संजय राऊत यांचं। सकाळी ईडीच्या कारवाईला सुरुवात झाल्यापासून हे तिसरं ट्विट आहे संजय राऊत यांचं आणि घरामध्ये ईडीचं पथक असताना संजय राऊतांकडून ट्विट्सवर ट्विट्स केली जात आहेत आणि यामध्ये ते आपली बाजू मांडतात एक प्रकारे। आणखी एक नवं ट्विट त्यांचं आलंय त्यामध्ये शिवसेना जिंदाबाद लढत राहीन असं ट्विट संजय राऊत यांचं। पुन्हा जाऊयात आपण सुस्मिता भदाणी यांच्याकडे। सगळे संजय राऊत समर्थक त्यांच्या सोबत आहेत। सुस्मिता, आणखी एक नवं आणि तिसरं ट्विट संजय राऊतांचं, शिवसेना जिंदाबाद लढत राहीन म्हणतायत ते। याच करता म्हटलेलं आहे कारण मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे जमायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 50 फुटाच्या अंतरावरती मोठा पोलिसांचा बंदोबस्त। आपण संपूर्ण जर हा परिसर बघितला तर इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक हे जमायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीने हळूहळू सर्व शिवसैनिक जमा होत आहेत याच्यातनं कुठेतरी शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांचं समर्थन त्यांना मिळतं हे स्पष्ट होत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता त्यांचे कुटुंबीय आतमध्ये आहे। सुनील राऊत स्वतः सुद्धा जे इथले स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा सध्या घरामध्ये आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय की ज्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत ही शिवसैनिकांची संख्या वाढणार आहे का? बाळासाहेबांची साक्ष देत त्यांची शपथ घेत संजय राऊतांनी म्हटले की मी आर्थिक गैरव्यवहार केला नाही, शिवसेनेने कायमच त्यांना समर्थन दिले आणि शिवसेना जिंदाबाद असं त्यांचं तिसरं ट्विट आता झालेलं आहे। कसं बघता याकडे? गेल्या महिन्यामध्ये 10 तास त्यांची तिथे इन्क्वायरी केली ना, शासनाचे अधिकारी तिथे होते ना, 10 तास इन्क्वायरी करून तुम्हाला काय मिळालं नाही। आज परत तुम्हाला वरतून दबावला, दिल्लीवरून दबावला आणि पुन्हा तुम्हाला त्यांची इन्क्वायरी करताय। त्यांचं अधिवेशन चालू होतं, त्यांनी सांगितलं अधिवेशनमध्ये आम्ही आहोत। अधिवेशन चालू असताना पण तुम्ही आता त्यांनी नोटीस दिली असताना पण तुम्ही येता घरी, हे काय दंडुकेशाही आहे ना? हा, ललित मोदी कुठे आहे? ललित मोदी गेला तर त्याला माफ केलं। मराठी माणसावर अन्याय करताय, एक मराठी माणूस झगडतोय त्या मराठी माणसावर अन्याय करताय तुम्ही। संजय राऊत एकदम क्लीन आहेत। अरे 50 लाखाचा काय, लोकांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय। बीजेपी वाल्यांनी पैसा नाही काय, भाजपवाल्यांनी पैसा नाही, त्यांना काही ईडी लावत नाही। आज तुम्ही सत्ता, हे तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही सगळं हे करताय। संजय राऊत एकदम क्लीन आहेत। संजय राऊत आगे बोलो। कशा पद्धतीने बघतात त्यांनी थेटपणे आपल्या तीन ट्विट्सवरून आपली भूमिका मांडली। मी एक सांगू का, शिवसेना मुंबईमधून संपवायची भाजपची चाल आहे पण ती संपणार नाही। आम्ही कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि कडवट शिवसैनिक आहे म्हणून शिवसेना ही मुंबईतून संपणार नाही। चाल आहे ते संजय राऊत बोलतात म्हणून त्यांना आतमध्ये टाकून आवाज बंद करायचा असं त्यांचं येतं। आता आपण बघतोय या गाडीमधनं काही लोक बाहेर पडतायत। संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर काही लोक पडतायत आणि त्यांच्या सोबत हे सर्व पोलिसांचं जे सेंट्रल पोलिसांचं पथक आहे ते सुद्धा इथे आलेलं आहे आणि ही गाडी आता पोलिसांची गाडी बाहेर आली। आपण बघताय ही सर्व दृश्य अतिशय स्पष्ट आहेत की ज्या पद्धतीनं ही सर्व पोलीस यंत्रणा आज सकाळपासूनच इथे उपस्थित होती। पोलिसांची एक गाडी बाहेर पडत आहे आणि ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात येत होती ती बघता आत्ताच्या क्षणाला शिवसैनिकांनी संयम दाखवलाय। शिवसैनिकांनी या गाडीला बाहेर जाण्यासाठी वाट दाखवलेली आहे। कुठेही कारवाईच्या मध्ये आपल्याला यायचं नाही याच भूमिकेनं शिवसैनिकांनी अक्षरशः आपण बघता या गाडीला रस्ता दाखवायचं काम सुद्धा शिवसैनिकांनी केलेलं आहे। त्यांचा रोष हा थेटपणे या कारवाईच्या मागे असणाऱ्या शक्तींवरती आहे परंतु आम्ही या सर्व कारवाईला सहकार्य करतोय। खरं तर शिवसैनिक आक्रमक झालेले होतेच परंतु आता ही गाडी बाहेर पडते, शिवसैनिकांनी वाट दिलेली आहे। कसं बघता याकडे? मॅडम किती बोलावं, तर गाडी ते त्यांची मुलगी आहे, जाऊ दे त्यांना, आपण त्याच्यावरती राऊतांची मुलगी आहे। या गाडीमध्ये कोण आहे? मला वाटतं काय कल्पना नाही। तर राऊतांच्या कुटुंबातील काही सदस्य हे बाहेर पडतात परंतु त्यांच्यासाठी म्हणून केवळ
त्यांच्यासाठी म्हणून हे शिवसैनिकांनी वाट मोकळी करून दिलेली आहे. त्यांनी रस्ता बाजूला सोडलेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसैनिक हम तुम्हारे साथ हैं. संजय राऊत तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. संजय राऊत तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. भाजप हमसे डरती है. वीडियो आगे करती है. भाजप हमसे डरती है. वीडियो आगे करती है. भाजप हमसे डरती है. वीडियो आगे करती है. संजय राऊत तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. भाजप हमसे डरती है. वीडियो आगे करती है. भाजप हमसे डरती है. वीडियो आगे करती है. उद्धव साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राउत साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शर्म करो, शर्म करो. भाजप सरकार शर्म करो. 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 तर आपण बघताय की ज्या पद्धतीनं आक्रमक शिवसैनिक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहेत. शिवसैनिक हे भांडूप इथल्या संजय राऊत यांच्या घराच्या पत्राचा पुनर्विकास प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप ईडीने लावलेला होता. संजय राऊत यांच्यावर कारवाईला सहकार्य केलं नाही आणि या कारणास्तव अनेक दा समन्स बजावल्यानंतरही ते आलेले आहेत. अशा पद्धतीचा आरोप करत आज इथे येऊन पोहोचलेली आहे आणि ईडीचं पथक दाखल होतात. आतमध्ये ईडीचं पथक आहे तर बाहेर शिवसैनिक येऊन पोहोचलेले आहेत. या पद्धतीने बरं सुस्मिता या सगळ्या संदर्भात आपण बोलूच, मात्र अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.